नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस जे की DTE कंडक्ट करतं. तर आपण समजून घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनपासून तर कॅपराउंड 4 पर्यंत कोणकोणत्या स्टेप्स असतात आणि प्रत्येक स्टेपचे काय रूल्स राहतात ते सुद्धा मी व्यवस्थित समजून सांगेल. यामध्ये मोड ऑफ स्क्रुटिनी काय असतो, ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी, सोबतच आपण समजून घेऊया की कॅपराउंड 1, 2, 3, 4 मध्ये ऑटो फ्रीजचे काय रूल्स आहे. तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, कारण थ्रू आउट द ॲडमिशन प्रोसेस सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण घेऊन येणार आहे. टाइम टू टाइम लाईव्ह सेशन सुद्धा तुमच्यासाठी कंडक्ट केल्या जातात. आणि अजून एक जास्त महत्त्वाचे नोटिफिकेशन अशा पॅरेंट्स आणि स्टुडंट्ससाठी आहे ज्यांना असं वाटत असेल की नाही सर मला प्रोफेशनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवा आहे माझ्या मुलाचं एंड टू एंड ॲडमिशन होईपर्यंत, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. तुम्ही एंड टू एंड करिअर मेंटरिंग आणि ॲडमिशन मेंटरिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. आणि काही स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला काही नॉर्मल डाऊट्स असेल तर अशा पॅरेंट्सनी डाऊट कॉल सुद्धा तुम्ही बुक करू शकता. त्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, सुद्धा कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही मला विचारलं तर मी लिंक तुम्हाला पर्सनली DM करून देईल. पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरपूरसा कंटेंट तर आपण फ्रीज घेऊन येतो स्टुडंटसाठी जो इनफ आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला स्मूथली आणि व्यवस्थित पद्धतीनं कंप्लीट करण्यासाठी. तर चला आता सुरुवात करूया. इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट नोट करण्यासारखा असा आहे की आपण जो रेफरन्स घेतोय तो मागच्या वर्षीचा घेतोय 2025-26चा. अजून पण ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही, पण भरपूर स्टुडंट आणि पॅरेंटची रिक्वेस्ट येत होती की सर एकदा पूर्ण ॲडमिशन प्रोसेस एक्सप्लेन करून द्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी राहील की कशा प्रकारे आपल्याला आता पॉलिटेक्निकची ॲडमिशन करायची आहे. तर आपण 2025-26चं बघत आहे. थोडेफार चेंजेस होण्याची पॉसिबिलिटी, कारण शेवटी DTE काय प्लॅन करते आपल्याला माहीत नाही. दरवर्षी 3 कॅप राऊंड्स व्हायचे, पण मागच्या वर्षीपासून 4 कॅप राऊंड्स होत आहे. काय सांगतं ते यावेळेस अजून कॅप राऊंड्समध्ये चेंजेस होऊ शकतं. तर जसं ऑफिशियल नोटिफिकेशन आलं तुम्हाला चॅनलला व्हिडिओ मिळून जाईल, त्याच्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ तुम्ही रेफरन्ससाठी बघू शकता. चला आता आपण सुरुवात करूया. फर्स्ट स्टेप काय राहणार मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट बाय सिलेक्टिंग ॲप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुमच्या कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, पण त्यानंतर तुम्हाला मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करायचं आहे की मी जे डॉक्युमेंट अपलोड केले ते कशा पद्धतीनं चेक करायला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला टाइम दिला जातो 20 मे 2025 टू 30 जून 2025. तर मोरलेस 40 दिवसाचा टाइम मागच्या वर्षी देण्यात आलेला होता. यावेळेस पण एवढाच टाइम मिळेल, फक्त डेट्स थोड्या मागे पुढे होण्याचे चान्सेस आहे. आता तुम्ही मोड ऑफ स्क्रुटिनी कोणता सिलेक्ट करणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला समजणं गरजेचं आहे की मोड ऑफ स्क्रुटिनी असतो काय. एक असतो ई स्क्रुटिनी मोड, एक असतो फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर फर्स्टली आपण ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करू. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते ऑनलाईन पद्धतीनं चेक केले गेले, याचा अर्थ तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला असं करायचं असेल तर. आणि जर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला FC सेंटरला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायला पाहिजे. आलं लक्षात. आता मी तुम्हाला ह्या मोड ऑफ स्क्रुटिनी काय असतं तेही सांगून देतो अजून डिटेलमध्ये. बघा, इन केस जर तुम्ही स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, सगळे डॉक्युमेंट्स ओके आहे, तर तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल. इन केस जर त्याच्यामध्ये एरर जर फाउंड झाला तर तुम्हाला ते रिमार्क देईल की बाबा हा एरर आहे, तो एरर तुम्हाला लॉग इन करून रिझॉल्व्ह करावा लागणार आणि देन तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल. एवढं सिंपल आहे. म्हणजे स्क्रुटिनमध्ये तुम्हाला घरी बसून प्रोसेस करावं लागेल, कुठे येण्या जाण्याची गरज नाही आहे. फिजिकल स्क्रुटिनमध्ये काय असतं की तुम्ही काय करता, फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करता, त्यानंतर तुम्हाला कोणत्या FC सेंटरला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे, कोणत्या डेटला आणि टाइमला, ते पण तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. एक प्रकारे तुम्ही अपॉइंटमेंटच बुक करणार की बाबा मी अप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि अपलोडिंग तर केले डॉक्युमेंट्स, पण 25 मेला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीला 12 ते 1च्या स्लॉटला येईल आणि माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करेल. तर अशा पद्धतीने तुम्ही FC सेंटर आणि टाइम डेट सिलेक्ट करू शकता. त्या टाइम डेटला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावं लागेल आणि तुम्हाला रिसिप्ट मिळून जाईल. हे झालं फिजिकल स्क्रुटिनी. इथे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करावं लागेल, त्या FC सेंटरला दिलेल्या टाइम आणि डेटमध्ये व्हिजिट करावं लागेल. आलं लक्षात. आणि हे पण करण्याचे डेट्स काय, मोरऑरलेस तुम्ही टाइम बघा 20 मे 30 जून 2025. म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आणि आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आणि कन्फर्म करण्यासाठी सेमच टाइम दिला जातो 30 to 40 डेजचा. हे प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे. हे प्रोसेस व्यवस्थित करायची, कारण याच्याच बेसिसवर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ॲडमिशन होणार आहे. त्याच्यामध्ये चुकी नाही करायची, कारण इथं चुकीला माफी नाही आहे बिलकुल. ओके, आहे माफी, मी ते पुढे पण समजून सांगतो कसं आहे. हे प्रोसेस झाल्यानंतर काय होतं, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागतं, जी मागच्या वर्षी लागली होती 2 जुलै 2025ला. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट का बरं आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्टेट मेरिट नंबर, कॅटेगरी मेरिट नंबर, जनरल मेरिट नंबर, तुमचं नाव, तुमचं सगळ्या गोष्टी, मार्क्स वगैरे, मॅथ्स, सायन्स, इंग्लिशचे तुमचे पर्सेंटेज, सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिस्प्ले केल्या जातात. इन केस
इथे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की अरे माझा सरनेमचं सूरज निमकर होतं, यांनी निंबाडकर केलं, अरे माझे तर मॅथ्सचे मार्क्स 87 होते, हे तर 90 कसे काय गेले किंवा 97 काय गेलं, कारण शेवटी सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर आहे, एरर होऊ शकतं. तर अशा वेळेस मग तुम्हाला जर ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण मिसमॅच जर आढळला तर तुम्ही काय करू शकता, ग्रीव्हन्स फाईल करू शकता. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स. म्हणजे काही पण चुकी जर आढळली तर ग्रीव्हन्स फाईल करता येतात. आता ग्रीव्हन्स फाईल करताना काय असतं माहिती आहे का, तुम्ही जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं तर जो एरर आलाय तुम्हाला तो ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे ई स्क्रुटिनी मोडनंच तो तुम्हाला रेक्टिफाय करावा लागेल. आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केलं होतं अगोदर तर तुम्हाला तो एरर तिथे FC सेंटरला जाऊन क्लिअर करावा लागेल. तर म्हणूनच मोड ऑफ स्क्रुटिनी काय सिलेक्ट करतात तेच पुढे तुमचं कॅरी फॉरवर्ड होईल. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं असेल तर तो ग्रीव्हन्स रेज करेल, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करेल आणि तो ग्रीव्हन्स क्लिअर करून घेईल. एखाद्या विद्यार्थ्याचा फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं होतं, अशा वेळेस तो त्या जे अगोदर FC सेंटर सिलेक्ट केलं होतं त्या FC सेंटरला जाईल, तिथे आपला ग्रीव्हन्स क्लिअर करेल आणि रिसिप्ट म्हणजे अपडेटेड रिसिप्ट वगैरे त्याला मिळून जाईल. हे सगळं प्रोसेस कधी होईल, 3 जुलै 2025 टू 5 जुलै 2025 म्हणजे मागच्या वर्षी या 2 ते 3 दिवसामध्ये झालं होतं. तर हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्क्रुटिनी मोड काय सिलेक्ट करता, कारण पुढं ग्रीव्हन्स जर आला तर तो सुद्धा तुम्हाला त्याच मोड ऑफ स्क्रुटिनी सॉल्व्ह करावा लागतो. तर माझं इथं सजेशन राहील, मोस्टली इंडिया आता डिजिटलायझेशनकडे जात आहे, आपण ऑनलाईन पेमेंट्स करतो, गव्हर्नमेंट सुद्धा प्रमोट करत आहे. पण इन केस जर तुमचे पॅरेंट्स तेवढे एज्युकेटेड नसेल किंवा तुम्हाला तेवढं ऑनलाईन प्रोसेस समजत नसेल तर अशा वेळेस जर तुमचं स्क्रुटिनी FC सेंटर जवळ असेल एक 80 to 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये, तर मला असं वाटतं तुम्ही ते FC सेंटर सिलेक्ट करून तिथं फिजिकल स्क्रुटिनी करायला पाहिजे. कारण भरपूरदा काय होते म्हणजे पॅरेंट्सही समजत नाही, मुलगाही तेवढा स्मार्ट नसतो ऑनलाईन प्रोसेसेसमध्ये, ते गोंधळून जातात एकदम. तर अशा वेळेस FC सेंटर फिजिकल पद्धतीनं सिलेक्ट केलं गेलं असलं तर हे सगळे प्रोसेसेस स्मूथली होऊन जाते. थोडा ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम होतो, बट मग शेवटी आपलं प्रोसेस पण स्मूथली होणं जास्त गरजेचं असं मला वाटतं. इथपर्यंत लक्षात आलं आय होप. आता त्याच्यानंतर काय होईल, डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट होईल, जे की मागच्या वर्षी 7 जुलैला झाली होती. आणि एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की त्याच्यानंतर काहीही चेंजेस तुम्ही करू शकत नाही. म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जेव्हा डिस्प्ले होईल तर प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करायची व्यवस्थित, जेणेकरून मग नंतर आपला काही इश्यू होणार नाही. ओके, इथपर्यंत प्रोसेस आय गेस लक्षात आलं असेल. आता आपण 1 by 1 कॅप राऊंड डिस्कस करू. कॅप राऊंड 1 डिटेलमध्ये समजून सांगतो, कॅप राऊंड 2, 3, 4चे फक्त रूल समजावून सांगेल. कॅप राऊंड 1 मध्ये काय होईल, एक प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केल्या जातं. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स तुमच्या कॅटेगरीसाठी किंवा तुमच्या होम डिस्ट्रिक्ट अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी अवेलेबल आहे ते डिस्प्ले केल्या जातं. ते डिस्प्ले केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फिल करावा लागतो, जो की 8 जुलै टू 10 जुलै म्हणजे हार्डली तुम्हाला 2 ते 3 दिवस दिले जाते ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी. आणि त्यानंतर प्रोव्हिजनल कॅप अलॉटमेंट डिक्लेअर केलं जातं की कोणाला कोणतं कॉलेज मिळालं जातं. म्हणजे समजा 10 जुलैला मागच्या वर्षी ऑप्शन फॉर्मची लास्ट डेट होती, लगेच 1 किंवा 2 दिवसामध्ये डिस्प्ले केलं जातं की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला समजते मला हे कॉलेज मिळालं या नंबरचं आहे. आता इथे बघा नियम खूप जास्त टफ आहे बरं. इन केस कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला पहिलं प्रेफरन्स मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला पुढचे राऊंड्स खेळता येईल, तुम्हाला त्या कॉलेजला जावं लागेल आणि ॲडमिशन करावं लागेल. अदर दॅन जर फर्स्ट प्रेफरन्स मिळाला आणि तुम्हाला असं वाटलं की नाही यार हे कॉलेज मिळाल्यानं मी सॅटिस्फाईड आहे, तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे स्वतः फ्रीज करू शकता, ज्याला इथे नाव पण असेल फ्रीज फॉर द अलॉटमेंट म्हणू शकता. तुम्ही फ्रीज करू शकता आणि तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. आणि थर्ड ऑप्शन असतं की बाबा नाही मला मिळालेलं ऑप्शन आवडलेलं नाही आहे तर मी बेटरमेंटसाठी जातो, तर तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता. आणि हे करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 ते 3 दिवसच दिल्या जाते, 30 जुलै टू द 15 जुलै म्हणजे जवळपास 3च दिवस झाले, हे जास्त दिवस दिल्या जात नाही. तर लक्षात आलं तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये. म्हणून माझं असं म्हणणं आहे जे तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स टाकतात ना त्याच्याबद्दल तुम्ही फार शुअर असायला पाहिजे, हे कॉलेज मिळालं तुम्ही ॲडमिशन घेईल, कारण तुम्हाला तिथं ऑटो फ्रीज होणार आहे. हा कॅप राऊंड 1चा रूल आहे. त्यानंतर कॅप राऊंड 2 मध्ये पण अगेन प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स किती अवेलेबल आहे ते सांगितलं जाईल. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस दिले जाईल, 2 ते 3 दिवस. पुन्हा कॅप राऊंडचं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर केले जाईल. आणि त्यानंतर अगेन तुम्हाला जर समजा कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 पैकी जर कोणतं ऑप्शन मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. जर अदर दॅन 3 ऑप्शन म्हणजे 4थं किंवा 5वं ऑप्शन मिळालं पण तुम्ही सॅटिस्फाईड आहे तर तुम्ही स्वतः फ्रीज करून ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्ही सॅटिस्फाईड नसेल तर बेटरमेंटसाठी जाऊ शकता, इट्स अप टू यू. हे करण्यासाठी पण तुम्हाला 2 ते 3 दिवस दिले जाते, लाईक 22 जुलै ते 24 जुलैचाच टाइम देण्यात आला होता. अगेन कॅप राऊंड 3 मध्ये तुमच्या सीट वॅकंट जे आहे ते डिस्प्ले केल्या जाईल. ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस देण्यात येईल. कॅप अलॉटमेंट डिक्लेअर करण्यात येईल. आणि आता कॅप राऊंड 3चा नियम काय म्हणते, जर तुम्हाला पहिल्या 6 प्रिफरन्सपैकी कोणतेही कॉलेज मिळालं
तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. अशा वेळेस तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन करणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. पण अपार्ट फ्रॉम 6 ऑप्शन मिळालं, समजा तुम्हाला 8वं किंवा 9वं ऑप्शन मिळालं आहे आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे, तर तुम्ही स्वतःसुद्धा फ्रीज करून कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकता. आणि सॅटिस्फाईड नसेल तर तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता. तर हे करण्यासाठी तुम्हाला हार्डली 1 ते 2 दिवस देण्यात येते कॅपराऊंड 3 मध्ये. त्यानंतर कॅपराऊंड 4 मध्ये अगेन व्हॅकंट सीट्स किती आहेत ते डिस्प्ले केलं जाईल. ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी 1 ते 2 दिवस देण्यात येईल. देन नंतर कॅप अलॉटमेंट डिक्लेअर करण्यात येईल. आणि यानंतर आता कॅपराऊंड 4 मध्ये असं काही नाही, जे कॉलेज मिळेल ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली फ्रीजच होईल. एक तर तुम्ही ॲडमिशन घ्याल किंवा पूर्ण ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर निघणार. तिथे कोणताही रूल नाही. कॅपराऊंड 4 हा लास्ट रोल आहे. जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजला तुम्हाला दिलेल्या टाईममध्ये जाऊन ॲडमिशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही नाही करत असाल तर तुमची ॲडमिशन कॅन्सल होऊन जाणार. तर हा कॅपराऊंड 4 आहे. तर बघा अशा पद्धतीने कॅपराऊंड 1, 2, 3, 4 आहे. मी समराईज करून देतो एकदम सिंपल वेनी. फर्स्टली तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल, व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यामध्ये जर काही चुका असल्या तर तुम्हाला ग्रीव्हन्स फाईल करावं लागेल. ग्रीव्हन्स क्लिअर केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर कॅपराऊंड चालू होईल. कॅपराऊंड 1, 2, 3, 4. 1 मध्ये आहे की पहिलं प्रिफरन्स लागलं तर ऑटो फ्रीज होईल. कॅपराऊंड 2 मध्ये आहे जर पहिले 3 प्रिफरन्स जर कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि ॲडमिशन करावं लागेल. कॅपराऊंड 3 मध्ये पहिल्या 6 पैकी कोणतं कॉलेज लागलं तर ऑटो फ्रीज होईल आणि कॅपराऊंड 4 मध्ये तर जे कॉलेज मिळेल ते घ्यावंच लागणार. तर अशा प्रकारची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे. याच्यामध्ये काही असं खूप डिफिकल्ट किंवा रॉकेट सायन्स नाही. पुन्हा व्हिडिओ बघूया जर समजलं नसेल तर. जसं ऑफिशियल नोटिफिकेशन आला आपण अजून एक डिटेल व्हिडिओ बनवूया. आता भरपूर पॅरेंट्स आणि स्टुडंटचे डाऊट्स आहे की सर ॲडमिशन प्रोसेस कधी चालू होईल. तर तुमचा रिझल्ट लागलाय तर मोर ऑर लेस विदिन अ वीक तुमचं ॲडमिशन प्रोसेस चालू होऊन जाईल. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर एंड टू एंड ॲडमिशन मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की रजिस्ट्रेशन करा. कारण मग काय होते, मुलं लास्ट मिनिटला रजिस्ट्रेशन करतात आणि तेव्हा व्यवस्थित गायडन्स होणं पॉसिबल होत नाही किंवा भरपूरदा आम्हाला नाही सुद्धा म्हणावं लागतं पॅरेंट्स किंवा स्टुडंटला. आता आपल्याकडे ॲम्पल अमाऊंट ऑफ टाईम आहे. आपण खूप डिटेलमध्ये प्रोसेस समजू शकतो, कॉलेजेस शॉर्टलिस्टेड करू शकता. तर नक्की जर तुम्हाला असं हवं असेल की करिअर कन्सल्टिंग किंवा ॲडमिशन कन्सल्टिंग हवं आहे तर रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे.